नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज आपल्याला प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या प्रत्येक सेविका ताई आणि प्रत्येक मदतनीस ताई यांना कळवण्यात आलं असेल की आपल्याला आपली वैयक्तिक माहिती म्हणजे आपल्याला आधार कार्ड मागण्यात आलं असेल, आयुष्यमान भारतचं कार्ड किंवा आभा आय डी नंबर किंवा म्हणजे हे सगळे जे मी सांगते ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडनं मागण्यात येतील। 7 तारखेपर्यंत प्रकल्प अधिकारी कार्यालयापर्यंत आपल्याला ते डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत। रेशन कार्डचे झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, आभा आय डी असेल तर आभा आय डीची झेरॉक्स, आयुष्यमान भारतचं कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स, अशा प्रमाणामध्ये आपल्याकडनं माहिती जी वैयक्तिक माहिती आहे तर ती आपली माहिती मागवली जात आहे। ही माहिती जर आपल्या प्रकल्प स्तरावरून आपल्या पर्यवेक्षिका मॅडम मागत असतील, आपले CDPO मॅडम मागत असतील तर त्यांना आपल्याला ही माहिती द्यायची आहे। कोणीही या माहितीसाठी करू नये, कारण की ही माहिती का दिली जाते तेच मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता माझ्याकडे आज एका ताईंनी हे लेटर टाकलं, त्याच्यामुळे माझं पण लक्षात आलं, तोपर्यंत मला पण क्लिअर नव्हतं। आम्हाला आत्ता जस्ट मला पण माहिती नव्हतं, आता माहिती पडलं, त्याच्यामुळे मी लगेच व्हिडिओ करत आहे। माझ्या खूप साऱ्या त्यांच्या मनात शंका असतात, इतरांना माहिती कुठली आपली वैयक्तिक द्यायची नाही, पण आपल्या कार्यालयाने जर कुठली माहिती मागितली तर ती कामाचीच असते आणि आता देखील ती कामासाठीच आहे। तर बघा, 3 ऑगस्टचा हा शासनाचं लेटर आहे, पत्र आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला संदर्भ देते की अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे आयुष्यमान कार्ड निर्मिती करता प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची गुगल शीटमध्ये स्वतंत्र माहिती केवळ इंग्रजी भाषेत भरण्याबाबत, म्हणजे हे आपल्याला नाही भरायचं, तर हे प्रकल्प अधिकारी स्तरावर म्हणजे आपल्या प्रत्येकांच्या प्रकल्प कार्यालयापर्यंत आपल्या पर्यवेक्षिका मॅडमपर्यंत आपल्याला जे मी सांगितलं तर ती माहिती आपल्याला पुरवायची आहे। 7 तारखेपर्यंत त्यांच्या कार्यालयात जमा होणं महत्त्वाचं आहे। 15 ऑगस्टपर्यंत ते त्यांच्या गुगल शीटवर त्यांच्या माध्यमातून स्पेशल गुगल शीट आहेत सेविका आणि मदतनीसच्या, त्याच्यामध्ये त्या भरतील, परंतु आपल्याला ती माहिती देणं महत्त्वाचं आहे का? तर बघा, केंद्र शासनाची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दिनांक 4 मार्च 2024 रोजीची मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेली आहे, कृपया त्याचे अवलोकन व्हावे। राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या NHA मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि त्यांचे कुटुंबीय यांना केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व त्यांचे कुटुंबीय यांना सदर योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्डची निर्मिती विशेष मोहिमेद्वारे करावयाची आहे। त्या अनुषंगाने सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विहित नमुन्यात माहिती उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य आणि सोसायटी यांनी वरील संदर्भी पत्रान्वये कळवलेलं आहे। म्हणजे राज्यातील ज्या सर्व अंगणवाडी सेविका आहेत, सर्व मदतनीस ताई आहेत, तर त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये ही माहिती बघा तिथे दिलेलं आहे, 15 ऑगस्टपर्यंत त्यांना भरायचं आहे। परंतु आपलं एक सेविका नाही, एक मदतनीस नाही, जरी तालुका म्हटला, बीट म्हटला, तर आपण जर एका बीटात 25 ताई असल्या तर 25 दुनी 50, म्हणजे 50 एका बीटाचा आकडा, तर तुम्हाला प्रकल्पाचा आकडा तर ते भरायला एका दिवसात शक्य होणार नाही। त्याच्यामुळे 7 तारखेपर्यंत प्रकल्प स्तरावर म्हणजे आपल्या मुख्य सेविका ताईंपर्यंत, मुख्य सेविका मॅडमांपर्यंत आपल्याला ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली की आपल्याला रेशन कार्डशी आपलं आधार लिंक आहे का, त्याच पद्धतीने म्हणजे ही माहिती विचारलेली ती माहिती आपल्याला भरून द्यायची आहे आणि त्यांना झेरॉक्स पण द्यायचं आहे आपल्याला। मग त्याच्यासाठी तुमच्याकडे जर आयुष्यमान भारतचं कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे, असेल तर, नसेल तर नाही म्हणायचं आहे, तर झेरॉक्स द्यायची आहे। त्याच्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स द्यायची आहे, आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे, ईमेल ID मागितला असेल तर ईमेल ID द्यायचा आहे, मोबाईल क्रमांक मागितला असेल तर मोबाईल, आता प्रत्येक प्रकल्पावर जशी माहिती मागितली जाईल तशी माहिती तुम्हाला आपल्या प्रकल्प स्तरावर द्यायची आहे। कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु न ठेवता द्यायची आहे। आपल्याला भविष्यामध्ये ह्या योजनेशी जोडलं जाते, म्हणजे आपल्याला त्याचा लाभ मिळू शकतो, त्याच्यासाठीच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला जोडलं जाते। त्याच्यामुळे माझ्या सगळ्या ताईंना माझं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं असेल की कार्यालयामार्फत जी माहिती मागवण्यात येत आहे तर ती 7 ऑगस्टपर्यंत आपल्या कार्यालयामध्ये जमा करणं हे आपल्या सगळ्यांनी करायचं आहे, कारण की आपल्यासाठीच ती योजना राबवली जाते। तसं आयुक्तालयाचं लेटर आहे, मला पण काहीच माहिती नव्हतं, पण माझ्या एका ताईकडनं मला हे समजलं आणि लगेच मला असं वाटतं की हा विषय माझ्या ताईंपर्यंत पोहोचवावा, म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आले। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।